नमस्कार मित्रांनो, नादखोळ्यामध्ये तुमचं खूप स्वागत आहे। चला तर मी आज असंच अजून एक रेसिपी घेऊन आली आहे जे झटपट आणि कमी साहित्यात आणि लवकर बनणार आहे। चला मग रेसिपी बघा काय आहे। साहित्य: चिरलेला कांदा, चिरलेले गाजर, चिरलेली ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि पनीर। आणि हे मी कणिक मळून घेतलेला आहे। मी इथे तेल घातले थोडंसं आणि इथे एक पॅन ठेवलंय। इथे मी चपाती लाटणार आहे आणि इथं आपलं मिश्रण तयार करणार आहे। हे बघा, सुरुवातीला कांदा टाकायचा आहे आपल्याला। गाजर आणि ढोबळी मिरची, आपला पॅन गरम झाला आहे। इथे मी चपाती करत आहे आणि इथे आपलं मिश्रण तयार होत आहे। त्यानंतर आपल्याला यात पनीर घालून घ्यायचं। यालाही थोडंसं जास्त नाही परतायचं, थोडंसं, कारण लहान मुलं खात नाहीत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे आपण देऊ शकतो। आता मी यात घालणार आहे घरकुल मसाला। हे आहे गोडा मसाला आणि थोडीशी धना पावडर। त्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं सॉस टाकायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे कोथिंबीर घालायची। आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि इकडे आपली चपाती ही तयार झाली आहे। चला आपण एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया। चला तर आपण याची तयारी करूया। लहान मुलांना अशा प्रकारे दिलं ना, ते कोणतीही भाजी द्या त्यांना, खूप आवडीने खाते। आज परत जर तुम्ही भाजी करून दिला तर अजिबात खायत नाही। हे बघा, अशा प्रकारे आपलं टिफिनसाठी लहान मुलांच्या पनीर रोल तयार झाला आहे।